महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार, जे धुरंधर कार्यसम्राट, असे कित्येक त्यांच्यासाठी शब्द वापरावे तेवढे कमीच आहेत. कारण अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे इतके मोठे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या अपघाती जाण्याने या महाराष्ट्राचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. बघा, हा मेडिकल कॅम्प आम्ही आधीच ऑर्गनाईज केला होता. या गणपती उत्सवामध्ये 10 दिवसात कुठेतरी मेडिकल कॅम्प करावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि शेड्यूल फिक्स नव्हतं. मग त्याच्यानंतर आमचं एक शेड्यूल फायनल झालं आणि मग आम्ही असं विचार केला की हा मेडिकल कॅम्प आज ठेवून जे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांच्या स्मृतीला हा कार्यक्रम समर्पित करावा. कारण अजितदादा पवार हे इतके मोठे व्यक्तिमत्व होते की ते सकाळी उठून आपल्या कामाचा सपाटा सकाळी 5 वाजल्यापासून सुरू करायचं. आणि बघा, राजकारणापलीकडे आणि एक नेते असले तरी पण त्यांची जी कामाची पद्धत होती, ती जी पद्धत मला असं वाटतं सर्व तरुणांनी आत्मसात केली, सर्व लोकांनी आत्मसात केली. तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य पुढे सरकत राहील. आणि खरंच खूप मनापासून दुःख वाटतंय, खूप हळहळ आहे. आज अजितदादा पवार यांचं निधन झालं, परंतु आम्हाला अजिबात असं वाटत नाहीये की अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीयेत. नेहमी त्यांचा सहवास सर्व लोकांमध्ये असेल असे डॅशिंग नेतृत्व ते या ठिकाणी होते. तर त्यांच्या कार्याला समर्पित करून आज हा मेडिकल कॅम्प आम्ही ठेवलेला आहे. या कॅम्पमध्ये सर्व प्रकारच्या जे लेटेस्ट समस्या जे लोकांना भेडसावतात, पुरुषांना, महिलांना, लहान मुलांना, ते महत्त्वाचे आणि मेन आजार याच्यावर आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे. जसं मधुमेह आहे, हृदयरोग आहे, स्त्रीरोग आहे, ECG आहे, एक्सरे आहे. जे ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये चष्मा चेकअप आहे, आय चेकअप आहे, चष्मे वाटप आहे, या ट्रीटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जवळपास आपल्याला 3 ते 4 हजार रुपये आपल्याला पेड करावे लागतात. परंतु आज या आरोग्य शिबिरामध्ये श्री आशीर्वाद हॉस्पिटल आहे, यांचं सर्वात मोठं मोलाचं योगदान आहे. आणि लक्ष आहे हॉस्पिटल आहे, यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. यांनी आमच्या या, खरं तर सांगायचं तर यांनी आमच्या या आरोग्य शिबिराला खूप मोठा हातभार लावलेला आहे. समजा एखाद्या जे चष्मे वाटप तर आपण ठेवलेलं आहे, फक्त आपण लोकांना रिडिंगचे चष्मे नाही देत आहे, म्हणजे झिरोचे चष्मे नाही देत आहे. एखाद्याला खरंच जर सिलेंड्रिक नंबर आहे, त्यांना नंबर आहे, तर अशा लोकांचं देखील चेकअप करून आपण त्यांना चष्मा प्रोव्हाइड करणार आहे. एखाद्या महिलेला समजा खरंच काही स्टमक इश्यू आहे, त्यांना समजा सोनोग्राफी करायची, तर सोनोग्राफीला देखील तुम्हाला माहिती आहे की 2 ते 2.5 हजार रुपये खर्च होतो. परंतु ती सोनोग्राफी आशीर्वाद हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोफत देणार आहे. एखाद्याचं समजा ECG केल्याच्या नंतर त्याचे सिम्पटम्स हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम दिसत आहेत, तर अशा पेशंटला देखील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा आम्ही उपचार या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करणार आहोत. असे अनेक जे समस्या लोकांना भेडसावत आहे, या सर्व आजारांना लक्षात घेऊन हा मेडिकल कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे.